विरोधकांना म्हणजे कोणाला, आम्ही कोणालाही विरोधक समजत नाही. नक्कीच आज होळी आहे, रंगपंचमी आहे, एक महत्वाचा सण आहे. अनेक वर्ष हा सण सगळे एकत्र येऊन आम्ही साजरा करतो. आता काल मी दिल्लीत होतो. दिल्लीमध्ये मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, वाजपेयी असे प्रमुख नेते त्यांच्या घरी होळी व्हायची आणि सर्व राजकीय पक्षाचे आणि धर्माचे लोक त्या होळीमध्ये सहभागी होत असत. पण गेल्या काही काळापासून ही प्रथा बंद झाली. आम्ही फार संकुचित होतो आहोत आणि या संकुचितपणा या देशाला आणि आपल्या समाजाला आणि हिंदू धर्मालाही परवडणारा नाही. आमची प्रतिमा जगभरामध्ये लिबरल, सहिष्णू अशी आहे. म्हणून हिंदू धर्माला या जगामध्ये मान आहे, सहिष्णू होता. आम्ही सगळ्यांना सामावून घेतो. आमच्या धर्माचं रक्षण करून आम्ही आमच्या संस्कृतीमध्ये सगळ्यांना सामावून घेतो. दुर्दैवाने गेल्या 10 वर्षामध्ये हा मोकळेपणा आमच्या संस्कृतीतला संपला, नष्ट केला आणि आपण दिवसेंदिवस अधिक संकुचित आणि धर्मांध होण्यासाठी विशिष्ट गट आपल्याला प्रवृत्त करतो. होळी हा सगळ्यांनी एकत्र येऊन रंग उधळण्याचा, सुखदुःखामध्ये एकत्र येण्याचा असा हा सण आहे, उत्सव आहे. आज देशामध्ये काय चाललंय, महाराष्ट्रात काय चाललंय, कुठे मशिदीवरती झाकून ठेवण्याची वेळ येते, कुठे होळी एका बाजूला आणि नमाज दुसऱ्या बाजूला वगैरे. ठीक आहे, हे दिवस सुद्धा निघून जाते, हे दिवस सुद्धा निघून जाते. सर, होली और जुम्मे की नमाज आज एक ही दिन है, इसको लेके काफी विवाद हो रहा है. विवाद होने की जरूरत नहीं है. होली और जुम्मे की नमाज अगर एक साथ आती है तो विवाद कौन कर रहा है? दोनों समाज अपनी अपनी प्रथा परंपरा का पालन करके संयम से अगर ये अपना त्योहार मनाएंगे, प्रार्थना करेंगे तो कोई तकलीफ नहीं. लेकिन कुछ लोग हमारे देश के इस बहाने देश में तनाव फैलाकर दंगा करना चाहते हैं. देखिए, होली मिलन का जो त्योहार होता है वो सबको साथ लेकर एक आनंद और खुशी जारी करने का एक त्योहार है. रंग से खेलो, पानी में खेलो. हाँ, हमने देखा है कि जब दिल्ली में मैं कल था तो उससे पहले जब अटल जी थे, अडवाणी साहब थे, मुरली मनोहर जोशी जी थे, तो वहाँ होली होती थी सबके घर में और सभी पार्टियों के लोग, चाहे हमारे पार्टी के हो चाहे विरोधी, सब एक साथ आकर होली खेलते थे. सब सभी धर्मों के लोग आते थे. आज वो माहौल नहीं रहा. कुछ लोगों ने माहौल बिगाड़ दिया है. ये माहौल बिगाड़ने में वो लोगों को मजा आती है, लेकिन आने वाले दिनों में देश को ये माहौल की बहुत बड़ी किंमत चुकानी पड़ेगी. सर, केंद्राच्या धर्तीवर आता राज्य सरकार देखील एक कायदा आणून व्यक्ती स्वातंत्र्यावर त्यामुळे गदा येण्याची शक्यता वर्तवली जाते. जर कोणी सरकारच्या विरोधात आवाज उठवला एखाद्या संस्थेने, आम्ही उठवू ना, आम्ही उठवू. व्यक्ती स्वातंत्र्यासाठी आमच्यासारखे लोक सतत लढा देत आलेले आहेत. मग आणीबाणीच्या विरुद्ध कशा करता लढलात आपण? आणीबाणीच्या विरुद्धामध्ये आता तुम्ही काळा दिवस काय साजरा करता? 26, मला वाटतं 26 जून आणीबाणीच्या विरुद्ध आपण लढताय ना. तुम्ही आमच्या हक्कांची गळचेपी करणार असाल, स्वातंत्र्याची गळचेपी करणार असाल तर या देशामध्ये लोक स्वस्थ बसणार नाही. धर्माची अफू देऊन किंवा भांग देऊन तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावरती गदा आणू शकत नाही. आणि सरकारला वाटत नसते की तुमच्या विरुद्ध कोण उभं राहील. आम्ही आहोत. आमच्यासारखे लाखो लोक आहेत. या सरकारच्या दडपशाही विरुद्ध आम्ही ताकदीने उभे राहू. आम्हाला परवा नाही. देशाचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे. भाजपचं स्वातंत्र्य महत्वाचं नाहीये. आमचं स्वातंत्र्य, जनतेचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे.
एकीकडे कायदा आणला जातोय पण दिवसाला जवळपास 8 शेतकरी राज्यात आत्महत्या करतात ही विदारक परिस्थिती आहे. कैलास नागरे ज्याला राज्यस्तरीय कृषी पुरस्कार मिळालेला होता, युवा कृषी पुरस्कार, त्याने सुद्धा आत्महत्या केली. अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचं सरकार हे फक्त बोलत आहे, घोषणा करत आहे, पण प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती काय आहे? तुम्ही ज्या कैलासचं नाव घेतलं त्याच्याविषयी मला माहिती आहे, मी परवा वाचलं. ही या राज्याची परिस्थिती आणि हे राज्य प्रगती पथावर आहे म्हणता तुम्ही. हे राज्य प्रगती पथावर नसून राज्य अधोगतीला लागलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये रोज 8 शेतकरी आत्महत्या करतात, रोज 8, आणि देशामध्ये रोज 22 शेतकरी आत्महत्या करतात रोज. ही या देशाची राज्याची परिस्थिती आहे. आणि नरेंद्र मोदी गंगाजलाचं कुंभ घेऊन फिरतायत जगभरामध्ये. आज मॉरिशसला गेले, उद्या नेपाळला जातील, परवा म्यानमारला जातील. घूम रहे, किसान मर रहे. सर, स्टार लाइन जो है सैटेलाइट के थ्रू यहाँ लाया जा रहा है, जिसमें जियो और बाकी कंपनियां, तो ये कहा जा रहा है अपोजिशन की तरफ से कि देश की सुरक्षा से, देश की सुरक्षा को सबसे बड़ा खतरा है. हमारा डेटा बिक जाएगा. कोई सुरक्षा नहीं है, कोई सिक्रेसी नहीं है. देश का जो डेटा है जनता का, वो विदेशी कंपनियों के हाथ में चला जाएगा. मोदी जी ने ट्रंप के साथ जाकर क्या सौदा किया है मुझे मालूम नहीं. ये सौदेबाजी, ये देश को बेच दिया है. देश की जनता का जो अधिकार है वो अधिकारों का हनन हो रहा है. त्यांनी करावा शिमगा. बघा, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी मत व्यक्त करण्यात की काय ते महान नाही आहे. शिमगा आमचा सण आहे. त्यांना माहीत नसेल सांगतो, हिंदुत्ववादी आहेत ना ते हिंदुत्ववादी आहेत. शिमगा हमारा त्योहार है. एक दिन करो या 10 दिन करो, आप भी करो ना. आप हमारे गणेशोत्सव के ऊपर बंधन डाल रहे हो, पीओपी मूर्तियां के ऊपर बंधन डाल रहे हो, होली के ऊपर आप बंधन डाल रहे हो, सब कुछ कर रहे हो. तो शिमगा के ऊपर भी आप बैन कर दो. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा है कि जो औरंगजेब की कब्र है उसको कानून के जरिए हटाना पड़ेगा. सर, इसकी आपकी भूमिका क्या है? देखिए, औरंगजेब को गाड़े हुए 400 साल हो गए, भूल जाओ. तो किसान आत्महत्या कर रहा है ना, किसान दर दिन महाराष्ट्र में, वो औरंगजेब की वजह से आत्महत्या कर रहे हैं क्या? वो आपकी वजह से है. औरंगजेब ने अगर अन्याय किया है, अत्याचार किया है, तो आप लोग क्या कर रहे हो? किसान मर रहे हैं. औरंगजेब के कार्यकाल में जो हुआ है वो हुआ, लेकिन आपके कार्यकाल में, आपका कार्यकाल औरंगजेब से भी बहुत खराब है. किसान, बेरोजगार, महिलाएं आत्महत्या कर रही है. तर नाना पण